तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आज आपण युट्यूब बॅनर कसा बनवायचा, जे आपण बॅकला असतो ना का मोठा, तो कसा बनवायचा हे पूर्ण मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार भावनो, तुमच्यासाठी परत एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. तर आज आपण बघणार आहे की तुम्ही युट्यूब साठी जे बॅक कव्हर असतो, जो डिझाईन करतो आपण ना का, तो कसा बनवायचा. तर मी तुम्हाला दाखवतो मी कोणता बॅक कव्हर म्हणतोय. कव्हर बॅकला असतो ना का तो फोटो, तो म्हणतोय मी. का हवाला हा कसा डिझाईन करायचा मी ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर मी फोटोशॉप ओपन करून घेतो आणि ते तुम्हाला साईज घ्यायची आहे. ती साईज कोणती मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर. आणि तुम्हाला पिक्सेल मध्येच घ्यायची साईज. 2560 तुम्हाला रुंदी घ्यायची आणि हाईट ना 1440 घ्यायचे. तुम्हाला पिक्सेल मध्येच घ्यायचे आणि रिझोल्युशन तुम्हाला 300 ठेवायचे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो मी काय करायचं. आता आपण नवीन साईज घेऊ, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी साईज घेतलेली इथं. हे झालं साईज. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ही जे फ्रेम आहे हे ना रेडीमेड आहे, मी गुगलवरून घेतले. तर हे तुम्हाला असं तर फिट करायचंय बरोबर. तुम्ही कंट्रोल-A करून ना असं फिट करू शकता इथून नाही का. वर बघा इथं माझं माऊस कर. हे काय होते ना तुम्हाला मी सांगतो. समजा हे नाही का, असं तुम्ही कसं बी फिट केलं, तुम्ही कंट्रोल-A केलं ना, तर हे बरोबर असं मिडलला येतं, म्हणजे मधी. त्यानंतर हे वालं करायचं, बरोबर फिट होऊन जाईल. मी माझ्या भाषेत सांगतोय, तुम्ही समजून घ्या. हे झालं. ह्याला तुम्हाला काय करायचंय नाही का, जे आपलं ब्लेडिंग ऑप्शन आहे ना, त्यामध्ये जाऊन ह्याला कलर द्यायचा आहे कुठला तरी. ब्लॅक ना, असं थोडा रेड टाईपचा. का सांगतोय कलर द्यायला ते पण मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला जे पण वर्क करायचे ना ते ह्याच्यामध्ये करायचे, कारण आपल्याला हेच बॅक कव्हरला फिट होणार आहे. बाकी ही साईज नाही का आपली वाया जाणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला सॉलिड कलर घ्यायचा आहे, ब्लॅक. तुम्हाला जर खूप असे वाटते ना, तुम्ही व्हाईट कलर पण घेऊ शकता याचा नाही का. सॉरी, ह्याचा नाही म्हणत मी. आपण ज्याला कलर दिला ना त्याला असं व्हाईट कलर देऊ शकता, किंवा असं ग्रे पण देऊ शकता तुम्ही, थोडं ब्लॅक मध्ये नाही का असं. आता आपल्याला ह्याच्यावर करायचंय. तर काय काय करायचं तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो. तुम्हाला वाटण तो शेप घ्या, सर्कल घ्या, कुठला पण घ्या. ह्याची जी बॉर्डर आहे ना, हिला पण आपण ऑफ करायचे. नाही तर रेड कलर घ्यायचा आपल्याला. तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला समजून येईल. आपल्याला ह्याच्या मागच काम करायचं, याच्या वरती न्यायचंय. मी अजून एक कॉपी घेत, त्याला व्हाईट कलर देत होता. हे बघा, हे असं दिसणार आहे आपलं. आता सेम इकडं पण तसंच करायचं आपल्याला. ते थोडं ना कसं वेगळं वाटतं, फुल असं युनिक दिसतं नाही का. तुमच्या ह्याने करा, फक्त तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे झालं. आता ह्यानंतर ना आपल्याला नाव टाकायचं. तर आपल्या चॅनलचं नाव टाका मस्तपैकी नाही का. फॉन्ट कुठला बी घ्या तुम्ही, असं काही विषय नाही. आता आपल्या चॅनलचं नाव टाकू आपण इथं, राहुल शिंगाडे VFX. ह्याला बी तुम्हाला व्हाईट कलर द्यायचा आहे टेक्स्टला आपल्या. ह्याला बी असं सेंटरला घेऊन यायचं बरोबर मध्ये असं. ह्यानंतर तुम्ही नाही तर हे जे आपण टाईप केलेलं आहे नाही का, आता हे तुम्हाला काय कशाचं चॅनल आहे तुमचं नाही का, त्याच्यावर टाईप करा तुम्ही त्याला. ह्याला पहिला आपण सर्व कॅपिटल करून घेऊ.
असं आता इथं मी ना बुलेट देणार आहे, जे डॉट गोल असतं ना सर्कलमध्ये तर ते कसं द्यायचं तुम्हाला सांगतो. अल्ट दाबून ना 0149 दाबायचे. तुम्हाला का आलं का? अगं इथं बुलेट आलेलं. परत अल्ट 0149 0149. आता मी हेच कॉपी करतो, तुम्हाला समजलं असं कसं देतं ते. कोण एवढं डिटेलमध्ये सांगत नाही भाऊ, मी तुम्हाला डायरेक्ट बोलतो. कोणच सांगत नाही एवढं डिटेलमध्ये. काय 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 करतात असं सर्कलमध्ये जाऊन ना का असं असे डॉट बनवतात छोटे छोटे. आता मी तुम्हाला दाखवतो. अगं असे, आणि आपण डायरेक्ट असे सांगितले. तुम्हाला ते छोटे वाटतात कारण आपण फॉन्ट वेगळे घातले. आपण जर फॉन्ट जर वेगळा घातला ना ते मोठे होणार आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो एकदा ट्राय करून. हे बघा झाले का मोठे. आपण हाच फॉन्ट घेऊया सगळीकडे. पण फॉन्ट बघू कुठला घेतलाय. हाच फॉन्ट घेऊया आपण. तुम्ही असं ट्रायंगल टूल्स मध्ये जाऊन असं बी शेप देऊ शकता. थांब मी तुम्हाला दाखवतो. तर भावना आपला मोये झाला. लाईट गेली होती. तर आता आपण इथपर्यंत आलतो, पण आपण इथं पण झालतं ना का, तुम्हाला सांगतो तुम्ही अल्ट 0149 टाकल्या बुलेट येतात नाही का. तर आपण ह्याच्या पुढं पण गेलतो, पण लाईट गेली. जाऊ दे, आपण परत करू, काही विषय नाही. तर मी काय बोललो होतो की तुम्ही असं बुलेट टाकू शकता. मी व्हिडिओ बघितला, म्हणजे प्रॉब्लेम येतो भावानो. तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मस्त. त्याला आपण कोणता फॉन्ट दिला होता त्याला. हवाला फॉन्ट दिलता ना आपण. हा असा. तर मी तुम्हाला काय म्हणलेलं, तुम्ही काही जण असे सर्कल घेतात नाही का डॉटसाठी, जे आपले बुलेट असतात त्यासाठी, किंवा काय असं ट्रायंगल टूल्समध्ये ट्रायंगल घेतात. याला असं व्हाईट कलर देतात. बॉर्डर तुम्हाला रिमूव्ह करून ठेवायची ना, तिथे बॉर्डर दिसते. नंतर कंट्रोल टी केलं ना, तुम्ही 90 डिग्री असं हे केलं ना, तर असं होते. असं बी लावू शकता तुम्ही अशामध्ये. असं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लावू शकता. आता आपण हे ना बरं मस्तपैकी लावून घेऊ. टॅप देतो 1 2 3. इथं पण 1 2 3. तुम्हाला पाहिजे तसं लावू शकता. नाही वाटलं ना चांगलं तर तुम्हाला अजून एक सांगतो. तुम्हाला वाटण तसं लावा, असा काही विषय नाही. किंवा तुम्ही लाईनमध्ये पण लावू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो. बॅक घेतो, कंट्रोल झेडने आपण अनडू करू शकतो. असं लाईनमध्ये. एवढं बसत नाही त्यामुळे मी ते केलं होतं. थांब आपण याला कॉपी करू. अल्ट दाबून जर तुम्ही असं टेक्स्टला असं केलं ना, तर कॉपी होतो. तर तुम्ही असं नाही का, तुम्हाला बोला अल्ट दाबून हे केलं ना, असं होतं. याला बी तुम्हाला कॉपी करायची, कट करायचं.
तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लावू शकता. त्यानंतर ना पूर्ण सिलेक्ट व्हायला लागलं. आपण नाही का हे जे लावलं नाही याला लॉक करू आणि याला थोडंसं इकडे घेऊ. असं मी तुम्हाला सांगतो भावना, कारण नका लाईट परत जाऊ शकते कधी पण. असं मी तुम्हाला फक्त सांगतोय, तुम्ही तुमच्याकडे जर असं फोटोशॉपचं हे असेल ना, काय म्हणतात PNG, ते तुम्ही लावू शकता. म्हणजे जे तुम्ही वर्क करताय ना तिथं ते लावू शकता. तुमचं लोगो वगैरे, फोटो टाकायचा तुम्ही फोटो बी टाकू शकता. थांबा, आपल्याकडे आहे इकडं, आपण उगाच गेलो तिकडं. बघा, आपण असं एका साईडला हा लोगो लावू शकतो, असं वरती बी लावू शकतो. असं तुमच्या ह्यानी करा भावनो. मी फक्त तुम्हाला सांगतोय कसं साईज घ्यायचं, कसं बनवायचं, आणि स्टेप बाय स्टेप सांगितले मी तुम्हाला. असं पण नाही की नाही, थोडं म्हणजे माझ्या ह्याने सांगितलं. तुम्हाला किती समजले त्यावर आहे. तुम्हाला माझे एवढं समजतात का नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण मी असंच बोलतो ना, असं मला असं प्रोफेशनल असं बोलतेच नाही म्हणजे पूर्ण, पण आपल्याला आपल्या भाषेतच समजतं. बरोबर का नाही. असं आपली खूप जागा राहिली, कारण आपण फक्त एवढंच टाकलेलं आहे. तुम्हाला अजून काय काय येते तुम्ही टाकायचं नाही का, व्हिडिओ एडिटिंगचं बी टाकू शकता. मी फक्त दाखवतोय. आता मी माझा लोगो म्हणजे माझं जे बॅककव्हर आहे पूर्ण असं बनवून मग तुम्हाला समजेल नाही का मी काय काय टाकायचं. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढं टाकलंय. तुम्ही तर अजून व्हिडिओ एडिटिंग टाकू शकता, अजून काय 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 टाकते तर ते टाकू शकता. परत तुम्ही नाही का इथं बॅकग्राऊंडला नाही का असं हे बी टाकू शकता. समजा असं काहीतरी घेतलं तुम्ही ते पण तुम्ही त्याच्या ऑफिस ओव्हरले करून नाही का कलर चेंज करू शकता. असं तुम्हाला वाटन तसं तुम्ही आयडिया वापरून नका करू शकता. हा पण हे पण लय भारी वाटते. फक्त जे कलर आहे ना आपण इथं घेतलेला हा थोडासा ह्याच्यामधला घ्यायचा असं, किंवा तुम्ही तो हा पण घेऊ शकता. इथं हा घेऊ शकतो. पण आपण ना जास्त करून ना ब्लॅकमध्ये चांगलं वाटतं नाही का ते. अगं असं तुम्ही इथं दुसरा कलर घेऊ शकता असं ह्याच्यामधला. अगं असं झालं का आता कसं दिसते फुल कडकमध्ये. तोच राहता. 3 ते 4 कलर यूज करायचे डिझाईनमध्ये. पण डिझाईन कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ समजला का नाही पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. नसेल समजला की आपण परत घेऊन या, एवढा विषय नाही. फक्त आपलं फोटोशॉपचं थोडं फोटोशॉपलाच गाणं लागलं आहे, कारण मी आता 2 वर्ष झाले तोच यूज करतोय त्यामुळं. पण हे फोटोशॉपने लय भारी दिला. म्हणजे ज्यांना टूल्स माहीत नाही कोणते काय काम करतात त्याच्यासाठी हे भारी. ह्याच्यावर पण आपण व्हिडिओ आणू पूर्ण पॅनलवर टूलबारवर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.